विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2 इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील सर्कल जे प्रकरण आहे आपलं त्यामधील आपण 3.1 ऑलरेडी पाहिलेला आहे आणि आता आपण हा 3.2 पाहणार आहोत। मध्यंतरी युनिट टेस्ट असल्यामुळे युनिट टेस्टचे खूप सारे व्हिडिओ टाकले होते आपण, जुन्या मागील प्रश्नपत्रिका अजूनही आहेत तेही हळूहळू टाकेल, पण मध्ये मध्ये आपले प्रॅक्टिस सेट चालूच राहणार आहे कारण आपला अभ्यासक्रम बंद नाही आहे। इयत्ता 10वीचा खूप सारा पोर्शन वास्ट आहे, तो आपला पटकन कंप्लीट करायचा आहे आणि पाठांतरणावरती जास्त जोर द्यायचा आहे। यामधील हा 3.2 संपूर्ण स्वाध्याय आपण यामध्ये सोडवलेला आहे विथ एक्सप्लेनेशन, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पण स्किप करू नका आणि व्हिडिओ जरी आवडला तरी सबस्क्राइब मात्र जरूर करा। सबस्क्राइब करायला तुम्हाला बिल येणार नाहीये आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा। आता आपल्याकडे युनिट टेस्ट चालू असल्यामुळे आपण सर्व युनिट टेस्टच्या मागील वर्षांच्या काही प्रश्नपत्रिका टाकल्या होत्या, परंतु आता परत आपल्या पोर्शनवरती आपण फोकस केलेला आहे। तर आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग द रेडियस 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. खऱ्या अर्थाने हे जर गणित समजून घ्यायचं मी तुमच्या पुढे समोर एक सादर करणार आहे, तुम्ही पाहू शकताय। एक उदाहरण तुम्हाला दाखवते, बँगल्स आहे ही। तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले एकदा क्वेश्चन नीट वाचून घेऊया आपण पुन्हा एकदा। यामध्ये सांगितले हॅव्हिंग द रेडियस 3.5 and 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली। इंटरनली हा शब्द फार महत्त्वाचा आहे, आतील बाजूने। फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स। आता आपण अंदाजे आपण घेतोय, हे एक छोटंसं रबर मला भेटलेलं आहे, या साईजपेक्षा कमी नव्हतं भेटलेलं, मोठं भेटलं नाही आहे, ठीक आहे हरकत नाही। याचा समजा हा सेंटर आहे, हे आहे 4.8, याची रेडियस आहे 4.8 आणि हे आपण इंटरनली टच झालेलं आहे। फॉर याचं इथे आहे आणि याचा सेंटर इथे आहे। ओके, हॅव्हिंग द रेडियस, ही रेडियस आहे समजा 4.8 आणि याची रेडियस आहे 3.5। इमॅजिनेशन करा तुम्ही, तर ही पूर्ण जॉईंट जर केली तर याचं अंतर किती असेल इथपासून इथपर्यंत, 4च्या 0 पासून इथपर्यंत। तर पाहूया आपण काय सांगितलंय, फाइंड द डिस्टन्स ऑफ सेंटर देअर सेंटर। या दोन सेंटर मधील अंतर किती असेल, या सेंटर पासून या सेंटर पर्यंत। तर आपल्याला काय करावं लागेल, 4.8 मधून 3.5 मायनस करावं लागेल। तर चला तर मग अशा प्रकारे, आणि जर समजा असाच एक दुसरा प्रश्न विचारू शकतात, एक्सटर्नली असेल तेव्हा बाहेरच्या बाजूने, म्हणजेच काय, हा एक सेंटर आणि हा एक सेंटर, याचा सेंटर इथे आहे, या सेंटर पासून या सेंटर पर्यंत अंतर तुम्हाला विचारलं जातं इंटरनली आणि एक्सटर्नली, हे तुम्ही समजून घ्या। ओके, चला तर मग पहा, R1 तुम्हाला दिलेले आहे, म्हणजे पहिल्या सर्कलची रेडियस 4.8, R2 म्हणजे सेकंड रेडियस आहे 3.5, म्हणजेच R1 मायनस R2, 4.8 मायनस 3.5, तर 1.3 सेंटीमीटर डिस्टन्स इन बिटवीन टू सर्कल्स। ओके, गॉट इट दिस आन्सर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स, 2 सर्कल्स ऑफ द रेडियस इज 5.5 and 4.2 touch each other externally. Find the distance between their distance. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे 2 सर्कल आहेत आणि ते एक्सटर्नली टच झालेले आहेत। एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या बाजूने टच झालेले आहेत। तर पहा कसे आहेत ते। या सर्कलची रेडियस आहे 5.5, आपण अंदाजे घेतलेला आहे सर्व, पट्टीच्या साहाय्याने मी रेषा ओढत नाहीये। ही आहे 4.2 आणि ही आहे 5.5। तर तुम्हाला ह्या सेंटर पासून O आणि याला आपण नाव देऊया M। O पासून M पर्यंतचं अंतर तुम्हाला काउंटिंग करायचं आहे। तर आपण काय करणार आहोत, 5.5 प्लस 4.2, बिकॉज ड्यू टू द 2 सर्कल्स आर एक्सटर्नली टच इच अदर, बरोबर, हे अगदी एक्सटर्नली टच झालेले आहेत। तर तुम्हाला हे डिस्टन्स घ्यायचं, अतिशय सोपं सर्कल प्रकरण, फक्त टेक्स्टबुकमध्ये लेसन खूप मोठं आहे, परंतु समजून घेणं फार सोपं आणि खूप सुंदर लेसन आहे हा, मार्क्स मिळवून देण्यासाठी। तर आता दाखवल्याप्रमाणे पहा, R1 म्हणजे फर्स्ट रेडियस आहे 5.5 आणि सेकंड आहे R.2। R1 प्लस R2 दोन्हींची जर ॲडिशन केली तर आपलं 9.1, म्हणजे देअर सेंटर्स जे आहेत बोथ सर्कलचे त्यांचं आपलं येणार आहे, सॉरी 9.7 आहे, हे 9.7 सेंटीमीटर डिस्टन्स येणार आहे। तर तुम्हाला प्रश्न कसा वाटला मला नक्की सांगा। खूप सोपे प्रश्न आहे, त्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे, सर्कल प्रकार अतिशय सोपं आहे तसं पाहिलं तर। क्वेश्चन नंबर 3 आहे, इफ द रेडियस ऑफ द 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर, ड्रॉ देअर सर्कल टच इच अदर इंटरनली अँड एक्सटर्नली। पहा प्रश्न नीट वाचून घ्या, प्रश्नामध्ये तुम्हाला 2 दिलेले आहेत, तुम्हाला 4 मार्क्स किंवा 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। एका सर्कलची रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची आहे 2.8 सेंटीमीटर। दोन्हीही सर्कल तुम्हाला स्केच करायचे आहे, ड्रॉ करायचे आहेत, इच अदर दिलेले आहेत, तुम्ही पहा, ड्रॉ द फिगर। ड्रॉ म्हटलं की ड्रॉइंग आहे, स्केच वगैरे। तर एक्सटर्नली, सुरुवातीला एक्सटर्नली आणि सेकंड इंटरनली। एक्सटर्नली म्हटलं की आपण दोन्हींची ॲडिशन करतो, दोन्ही रेडियसची 6.8 सेंटीमीटर त्या दोन्हीमधील अंतर असतं। ओके, इंटरनली म्हटलं की R1 मायनस R2 या दोन्हीमधील जर केलं
तर तुमचे ॲडिशन काय मायनस काय ते 1.2 सेंटीमीटर दोन्हीमधील डिस्टन्स आहे. परंतु त्या रेडियसचे सर्कल आपल्याला एकदा एक्सटर्नली आणि एकदा इंटरनली टच करायचे आहे. तर कसे करूया चला पाहूया. तुम्हाला आकृती दाखवू. इथे तुम्हाला आकृती ऑलरेडी काढलेली आहे. मी आकृती काढत नाही कारण त्यामध्ये वेळ जातो म्हणून. तर हे आहे 4.4 सेंटीमीटरचं सर्कल आणि हे काय आहे ओनली 4 नॉट 4.4. ओके 4 आणि हे आहे 2.8 सेंटीमीटर. ओके तर हे दोन डिस्टन्समधील अंतर किती आहे आपलं 6.8. ओके 6.8 दोन्ही सेंटरमधील अंतर. ही आपण पहिली फिगर काढली. ही कोणती आहे एक्सटर्नली. ओके एक्सटर्नली. अँड सेकंड आहे ती आहे इंटरनली. हे आहे 2.8 सेंटीमीटर असलेलं सर्कल आणि हे मोठं सर्कल जे आहे बाहेरचं आवरण ते आहे 4 सेंटीमीटर. ओके तर पहा याला हे आहे इंटरनली अटॅच. ओके तर तुम्ही हे दोन्ही सर्कल पाहू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढायची असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे यामधील 3.2 प्रॅक्टिस सेटमधील इफ द फिगर 3.27 द सर्कल विथ सेंटर P अँड Q म्हणजे दोन सर्कल आहेत टच इच अदर ॲट R. एक R पॉईंटमध्ये ते दोन्ही सर्कल टच झालेले आहेत. अ लाईन पासिंग थ्रू द R मीट्स द सर्कल ॲट A अँड B रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह दॅट. पहा एक सर्कल आहे त्यामधून दोन्ही सर्कल अटॅच झाले आहेत. त्यामध्ये R पॉईंटला आणि R मधून एक रेषा जाते. ते दोन्ही सर्कलला रिस्पेक्टिव्हली A आणि B मध्ये टच झाले. ते कशी ती प्रूव्ह करा. तर सर्वात सुरुवातीला इथे दिलं आहे पहा सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. आपण आकृतीमध्ये तुम्हाला समजेल. अँड सेकंड विचारलेलं आहे ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB अँड फाइंड द अँगल RQB इफ अँगल APAR इज 35. हा जर 35 असेल तर हा किती आहे ते काढायचं आणि दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. दोन्ही लाईन पॅरलल आहेत. तर चला तर मग कसं आपण पहा याप्रमाणे फिगर येणार आहे. दोन सर्कल आपण काढलेले दोन रेडियस घेऊन दोन्ही सेम आहेत आणि R पॉईंटमध्ये ते टच झालेत. हा आपला R पॉईंट आहे मधला आणि हे दोन्ही बिंदू रेडियस आपण सेंटर जोडून घेतलेले आहेत. दोन ट्रायंगल ही रेषा आपण A बिंदूपासून B बिंदूपर्यंत जोडलेली आहे. देन द स्ट्रेट लाईन आर खरं तर ही लाईन थोडीशी अशी हवी होती R पॉईंटमधून जाणारी. म्हणजे ही लाईन R मधून गेलेली आहे आणि A आणि B रिस्पेक्टिव्हली जोडलेली आहे. APR आणि RQB हे दोन ट्रायंगल आपल्या तयार झालेले आहेत. गिवनमध्ये पहा तुम्ही इथे दिलेलं आहे तुम्हाला गिवनमध्ये सर्कल ॲक्च्युली फिगर ऑलरेडी दिलेलीच आहे. टू प्रूव्ह जेव्हा थेरम असतो ना तेव्हा आपण गिवन लिहितो आणि नंतर सेगमेंट लिहितो. गिवनमध्ये दिले द सर्कल विथ द सेंटर P अँड Q टच इच अदर ॲट RA लाईन्स पासिंग थ्रू द RA मीट टू सर्कल A अँड B रिस्पेक्टिव्हली. ओके देन टू प्रूव्ह विचारले सेगमेंट द AP पॅरलल लाईन सेगमेंट BQ. तुम्हाला दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे वर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे ते दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. हा उलटा येस असतो इथे या पद्धतीने. ओके द नेक्स्ट द ट्रायंगल PRA सेगमेंट PA कॉन्ग्रंट सेगमेंट PR RP रेडियस ऑफ द सेम सर्कल. जर एकाच सर्कलच्या दोन रेडियस असतील तर दोन्ही कशा असतात कॉन्ग्रंट असतात. अँगल PAR आणि अँगल PRA हे कशा आहेत आयसोस्केल ट्रायंगल आहेत. आयसोस्केल म्हणजे दोन्हीच्या सर्व बाजू सारख्या. देन ट्रायंगल QRB सेगमेंट QR इज द कॉन्ग्रंट सेगमेंट QB रेडियस ऑफ द सेम सर्कल सेम ॲज इट इज. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर QRB कॉन्ग्रंट अँगल QBR आयसोस्केल थेरमनुसार ते दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून ही दोन्ही कशा आहेत एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. हेन्स द लाईन्स ऑल्सो पॅरलल टू इच अदर. सेकंड तुम्हाला गिवन प्रूव्ह करण्यासाठी दिलेला आहे. सेकंड प्रूव्ह कसं करणार होतं आपण द सर्कल ऑफ द रेडियस P अँड Q टच इच अदर RA लाईन पासिंग थ्रू R मीट द सर्कल A अँड B रिस्पेक्टिव्हली. तर काय सांगितले सेकंड तुम्हाला प्रूव्ह करायचं दिलेलं आहे अँगल APR अँड अँगल RQB हे सिमिलर आहेत. का सिमिलर आहेत ते वर्टिकली अपोजिट साईड्स आहेत. अल्टरनेटिव्ह अँगल पण आहेत अल्टरनेटिव्ह अँगल पण आहेत आणि AA टेस्टनुसार ते प्रूव्ह होतात. इथे हे दोन्ही टेस्ट दिलेले आहेत. हे पहा हा जो ट्रायंगल आहे आणि हा जो ट्रायंगल आहे तो आयसोस्केल आहे वर्टिकली अँगल आहेत आणि AA टेस्टनुसार ते प्रूव्ह होतं. तिसरं काय विचारलेलं आहे पहा. तिसरं तुम्हाला विचारलं PAR इज अ 35 अँड गिवन. देन तुम्हाला दुसरा अँगल विचारलेला आहे. हे दोन्ही पॅरलल इक्वल असल्यामुळे हा सुद्धा अँगल 35 येणार आहे. सम ऑफ द मेजरमेंट ऑफ अँगल ट्रायंगल इज द 180 डिग्रीज. QRB प्लस QBR अँगल RQB तर 180 डिग्री म्हणजे हा 35 आहे हा 35 आहे आणि हा तुम्हाला काढायचा आहे म्हणजे 180. तर आपण दोन्हींची टोटल केली 35 प्लस 70 प्लस RQB इज इक्वल टू 180
QRB या बाजूला घेऊया. 180 मधून हे 70 मायनस होतील. आन्सर तुमचा आलेला आहे 110 म्हणजे 110 एवढा त्याचं अँगल भेटणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये डायरेक्ट आन्सर जरी तुम्ही हे लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ गुण कधीच मिळू शकत नाहीत, कारण प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात. फॉर एक्झाम्पल हा तुमचा थेरम असेल तर थेरममध्ये गिवनला तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर प्रूफला हाफ मार्क्स, प्रूफला हाफ मार्क्स, लास्ट क्वेश्चनला हाफ, असे म्हणून तुम्हाला मार्क्स मिळत जातात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक स्टेप वाईज जर मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला तर अतिउत्तम. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन सर्व विषयांचे पर्व इयत्ता 1 ते 10वी पर्यंतचे सर्व स्वाध्याय अपलोड होत असतात आणि जुन्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास सुद्धा येत असतो. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सी.